वाहते गंगा मैया पर्वतातुनी. अशा ह्या शुद्ध पवित्र गंगेमध्ये स्नान करून, योगाभ्यास करून, ध्यानामध्ये अंतर्डुबकी लावून ज्या वेळेला शुद्ध प्रेमाचा झरा व्हायला लागतो, त्या शुद्ध प्रेमाचा झरा वाहतो, त्याचा उगम होतो, तो चेतनेतून. त्याला कोण हरी म्हणेल, कृष्ण म्हणेल, महादेव म्हणेल, हनुमान म्हणेल, त्याला नावं लाखो करोड आहेत, पण ती चेतना एकच आहे, आत्मा एकच आहे. म्हणून या आत्मज्ञानाचं संभाषण चालू आहे जनक राजात आणि अष्टावक्रामध्ये. 3 प्रश्नाची उत्तर मिळाली. भागवत कथेमध्ये एक कथा आहे की खरंच आत्मज्ञानाला संसार आवडावा आहे का? आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर संन्यास घेणं गरजेचं आहे का? आत्मज्ञान जर हवं असेल तर खरंच जंगलात तप आणि हठयोग करणं गरजेचं आहे का? आत्मज्ञान हवं असेल तर हिमालयच गाठणं गरजेचं आहे का? धनाजी, नाव फक्त धनाजी, म्हणजे शेतकरी व्यक्ती, पैशाची कडकी, खालाकीची जीवन, अधूनमधून जसा दुष्काळ पडतो तसा दुष्काळ पडलेला, धनधान्य पिकलेलं नाही. आणि ज्या वेळेला मनुष्य दुःखात असतो त्यावेळेला एक अर्थानं तो वैराग्यात असतो. त्याला हे जग सगळं मिथ्या वाटायला लागतं, हे जीवन नकोसं वाटायला लागतं. जय गुरुदेवजी. जय गुरुदेवजी. आजच्या ऑक्शनची सेवा आहे आश्रमच्या साधिका नेहा शिंदे आणि योगेश्वरी गायकवाड. या दोघी आश्रमच्या साधिका तर आहेतच, पण आमच्या मुली पण आहेत. जय गुरुदेवजी. वा, दोघींना मोठा मान मिळाला आहे. जय गुरुदेवजी. डोळे बारीक करून नेपाळी व्हायचं नाही ना आता? चला, आनंद आहे. शुभ आशीर्वाद दोघींनाही. ज्या वेळेला मूल लहान असतं त्यावेळेला ते कधीच म्हणत नाही मला हे घाल, हे घाल, हे घाल. आई ठरवते त्याला काय घालायचं. कारण का, आईला जसं हवं असतं दिसणं त्याचं, तसं त्याला सजवते. कधी हत्तीची टोपी, कधी माकडाचं टोपडं. ज्या ज्या रूपात तिला मूल बघावंसं वाटतं त्या पद्धतीनं तिला सजवलं जातं. तसं
कबीराच्या भजनाचा सारांश काय? इतक्या लांब आलोय, मथुरा तर बघून घेऊ. इतक्या लांब आलोय, हिल स्टेशनला तर जाऊन घेऊ. इतक्या लांब आलोय, निदान अमुक अमुक तर बघू. मन हे सदैव बाहेर खेचते. आणि या घटामध्ये जर हरीचा अंश जर अनुभवला नाही तर किती तीर्थ केले तरी भगवंत प्रीतीचा झरा वाहणं शक्य नाही. म्हणून मनवा हरी को भजले. हरी को भजले ह्याचा अर्थ काय? तर भौतिक स्वरूप जे काय आहे हरीचं, त्या कोणत्याही रूपाला भजायचं नाही, तर शुद्ध भाव जो चेतनेचा भाव आहे की कित्येक वर्षापासून ऋषी मुनी असतील, नाहीतर संत असतील, नाहीतर सद्गुरू असतील, हे चैतन्य भावाला पूजा म्हणून सांगतायत. परंतु या मनाला भौतिक स्वरूपच पाहिजे असतं. प्रश्न आहे की खरंच संसार अडवाय का या प्रीतीमध्ये, भगवंताच्या प्राप्तीमध्ये, अध्यात्माच्या आत्मज्ञानामध्ये? संन्यास घेऊ का? जंगलात जाऊ का? मोठी साधना करू का? मोठा हठयोग करू का? आणखी काय योग करू का? आणखी उच्च लेवलचे कुठले सद्गुरू करू दे का? कुणाचा तर आशीर्वाद मिळू का? कुठे जाऊ मी? काय करू? कोणता अभ्यास करू? कोणता ग्रंथ उघडू? कोणता ग्रंथ मी वाचू? कशाचं पठण करू? 1,00,000 वेळा मी ज्ञानेश्वरी लिहू का? 1,000 वेळा मी राम राम लिहू का? काय करू जेणेकरून मला हा भगवंत प्रीती माझ्या हृदयात येईल आणि त्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल? गुरुमांचंही भजन आहे, हरि को भजले प्यारे हरि को भजले. तर धनाजीनं काय विचारलंय एकनाथ महाराजांना? दुःखात असताना की मला आत्मज्ञान होणं गरजेचं वाटतंय, भगवंत प्रीती होणं गरजेचं वाटतंय आणि त्याची कृपा मला मिळावी वाटतंय, तर मी काय करू? कुठल्या तरी जंगलात जाऊन साधना करू? उपास तापास करू? कोणता मंत्र म्हणू? का आणखी काय करू? एकनाथ महाराजांनी ओळखलं की तात्पुरतं ज्या वेळेला दुःख असतं त्यावेळेला त्या दुःखामध्ये भगवंत आठवणं सहशक्य. आणि त्यावेळेला वैराग्यामध्ये येतो तो काय येतो? त्याग. कशाचा मी त्याग करू जेणेकरून भगवंताची प्रीती मला लावेल? त्यागाचा अर्थ न कळल्यामुळे आणि त्याग हे काय आहे न कळल्यामुळे बराच वेळा फसगत होते. कालच्या सत्संगामध्ये झालं की वस्तू सोडणे म्हणजे त्याग नाही तर काय? वस्तूची आसक्ती सोडणे. तंबाखू सोडायच्या एक क्षणात सोडू शकतो. आज पुडी घेतली नाही, जवळ बाळगली नाही, पण जोपर्यंत मनातून ते पूर्ण जात नाही तोपर्यंत ती सोडली का? मला दारू सोडायची, मला आईस्क्रीम सोडायचं, मला बेकरी सोडायची. जे जे तुमच्या मनात काल आलं संतांना भेटल्यानंतर की मला ही वस्तू सोडायची, त्याची आसक्ती तोडायची आहे तुम्हाला, त्याच्याबद्दलची प्रीती. आणि जे आपल्याला भोगल्यानंतर आनंद मिळतो त्या प्रीतीच्या मोहात सदैव माणूस आहे. आणि ती इतकी घट्ट प्रीती आहे की त्याला सुटता सुटना. तुलसीदासाचं लग्न झालं आणि पत्नी गेली माहेरी.
इतकं प्रेम पत्नीवरती झालं की तो तितका वियोग त्यांना सहन होईना झाला. पत्नी 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 पत्नी. चला निघूयात आता, पत्नीला भेटायचंय मला. ती ओढ, पत्नीचं प्रेम ओढायला लागलं. निघाले. मध्ये जंगल येतेत, व्यापत येत आहेत. कोणाची कसली पर्वा न करता ते प्रेम इतकं खेचत होतं त्यांना जोरात. बऱ्याच लोकांनी कथा माहीत असेल कदाचित की प्रेम ही माया कधी असते आणि प्रेम शुद्ध कधी असते, त्याची ही कथा आहे. पत्नीवरती प्रेम असणं साहजिक आहे, मुलावरती प्रेम असणं साहजिक आहे, वडिलांवरती प्रेम असणं साहजिक आहे. पण त्या प्रेमामध्ये माया दडलेली आहे का शुद्ध प्रेम दडलंय, याचं आत्मपरीक्षण होणं मात्र गरजेचं आहे. आणि ते आत्मपरीक्षण कोणीही करत नाही. त्या आत्मपरीक्षणाची की ही माया आहे का प्रेम आहे, त्याची कथा आहे. जंगलामध्ये वाघ येत आहेत, सरपटणारे प्राणी येत आहेत. पण ज्या वेळेला तुमची जी ओढ असते प्रेमाची, त्यावेळेला भय राहत नाही. चला दुसरा पटल खोललं मनाचं. ज्या वेळेला इतकी जसं एखाद्याला दारूची इतकी ओढ आहे, ती कुणाची पर्वा करत नाही, कुणाला पैसे मागायला बघत नाही मागे पुढं. रस्त्यावर तर रस्त्यावर, घरात तर घरात, कुठल्या बारमध्ये तर बारमध्ये, कुणाचीही कोणतीही भय न बाळगता जाते. आणि तसं ते भय गेलेलं, मोठी नदी, पावसाळी दिवस, मोठा पूर, पण त्या पुरातून देखील पोहत 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 कुणाचा तरी आधार घेत 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 बाहेर गेले. तर तो आधार होता मगरीचं शिपूट. पण त्या प्रेमात ती मगर सुद्धा दिसली नाही. बाहेर आलेत, पळत 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 निघालेत. दरवाजा उघडावा, तिथून आत जावं आणि मग तिथून पत्नीच्या रूममध्ये जावं. नाही, पत्नी ज्या ठिकाणी राहिले तिथून लांबून दर्शन झाल्या झाल्या सरसर 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 वेलीला धरून वर गेले. वर गेल्यानंतर पत्नीनं खाली बघतो तर काय भला मोठा अजगर, आणि अजगराला धरून वर आलेत. पत्नी त्यांच्या पुढची न्यानी, आलिंगन दिलं, नजरेस नजर मिळाली, दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले. पत्नीनं ओळखलं हे शुद्ध प्रेम नाही, हे भोगाचं प्रेम आहे, मायेचं प्रेम आहे. आणि तिनं एकच वाक्य बोलली, एवढी प्रीती जर भगवंताविषयी जर केली तर अंतर्बाह्य शुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मायेमध्ये काय येते किंवा मायेच्या प्रेमात काय येतं, आणि शुद्ध प्रेमात काय येतं. या शुद्ध प्रेमाचा झरा व्हायचा जर असेल तर सद्गुरूंची कृपा लाभली पाहिजे, सद्गुरूच्या चरणामध्ये नतमस्तक व्हायला पाहिजे. तर आणि तरच हे शुद्ध प्रेम व्हायला सुरुवात होईल. अन्यथा पंचचोराच्या हातामध्ये सर्व काही आहे, पंचचोर जिकडे तिकडे पळवत आहेत. आज हे बघू वाटतं, आज ते खाऊ वाटतं, आज हे घालावंसं वाटतं, आज असं नटावंसं वाटतं, आज हा अलंकार आवडतोय, उद्या तो अलंकार आवडतोय. या मनाला काय हवंय हे कधीही तुम्हाला कळणार नाही, कारण ते क्षणाला बदलतंय आणि बदलत राहतंय. आणि ते चुकीचंही नाही, कारण बदलणे हाच गुणधर्म आहे प्रकृतीचा, बदलणे हाच गुणधर्म आहे संसाराचा. पण त्या बदलाला ॲक्सेप्ट करण्याची जी कला आहे ती आहे शुद्ध प्रेमात, ती मात्र संसारात नाही, भोगात नाही. कारण तो बदल सहनच होत नाही.
तुमच्या डोक्यात आहे अमुक अमुक टाईपची मला सून मिळेल, झालं. त्या चौकटीत बसली नाही म्हणजे संपलं. सुनेच्या मनात आहे माझी सासू अशी अशी असेल, तशी नाही निघाली, संपलं. वैचारांचं आणि विचारांचं युद्ध चालू झालं. हा जो बदल आहे, हा बदल स्वीकारण्याची जी क्षमता आहे ते कुणाच्यात आहे? ज्याच्यात शुद्ध प्रेम आहे त्याच्यात. आणि जे मायेच्या प्रेमात अडकलाय त्याला न लिंग समजतं, न धर्म समजतो, न आपलं कर्तव्य समजतं. तर धनाजी विचारतोय, की मला कशाचा त्याग केल्याने भगवंत प्रीती लाभेल? मार्मिक फार सुंदर कथा आहे एकनाथ महाराजांची. त्याने एक साधा दगड दिला नदीचा, त्याच्या हातात टेकवला आणि सांगितलं की याला तू सोडायचं नाही, पण घट्ट पण धरायचं नाही. या दगडाला तू सोडायचं नाही आणि घट्टही धरायचं नाही. घेऊन गेले. आता सोडायचंही नाही आणि घट्टही धरायचं नाही म्हणजे करायचं काय? घरी पोचल्या पोचल्या सोडायचं नाही म्हणजे शरीरापासून दूर ठेवायचं नाही, घट्ट धरायचं नाही म्हणजे हातात पण ठेवायचं नाही. मग त्यांनी तो खडा खिशात घातला. त्याच्यानंतर विविध कर्मामध्ये दिवसभराच्या अडकल्यानंतर तो वरच्या खिशात, कधी खालच्या खिशात, ते बाजूच्या खिशात, कधी फडक्यात, कधी हातात, कधी मुठीत, जसं जमेल तसं त्या पद्धतीनं तो खडा दगड शरीराच्या जवळ ठेवला. आणि गुरुमंत्र दिला, विठ्ठल 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 अखंड तू म्हणत राहा. एक महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. आणि 3 महिन्यानंतर साक्षात्कार झाला त्यांना आणि त्यांच्या स्वप्नात विठ्ठल आला आणि धन्य झालं त्यांचं जीवन. धनाजी भाऊक मनाने एकनाथ महाराजांना भेटायला गेले, खुशी खुशीनं भेटायला गेले. माझी इच्छा एकनाथ महाराजांनी पूर्ण केली. एकनाथ महाराजांनी विचारलं की काय केलं त्याचं? तर तो दगड कधी ह्या खिशात ठेवला, त्या खिशात ठेवला, वरच्या खिशात ठेवला, कधी ज्या ज्या वेळेला काय करता येईल त्यावेळेला, कधी लसूण छेचायला घेतला, कधी रुमणं ठोकायला घेतला. हसले एकनाथ महाराज. संसार हा असाच आहे, त्याला सोडायचं नाही पण घट्टही धरायचं नाही. याचा अर्थ काय? तर त्याच्यातली जी आसक्ती आहे, त्याचा जो फासा आहे तो इतका आवळू द्यायचा नाही की जेणेकरून तो फाशामध्ये तुम्ही न कळत कधी अडकून बसला हे तुम्हाला समजत.